आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिशन होतं ते मिशन आता दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्या दोन जातींमध्ये वाद सुरू झालेले आहेत त्या दोन जाती म्हणजे खालच्या जातीचं नेतृत्व खालच्या जाती स्वीकारतात. अभिजित दिपकेची जोपर्यंत जात कळत नाही तोपर्यंत सामान्य जे विद्यार्थी आहेत ते त्याच्याकडे आकर्षित होतो. हा जो हेतू आहे तो आत्ता ना आरक्षण समर्थकांमध्ये दिसतोय ना आरक्षण विरोधकांमध्ये दिसतोय. खूप खूप स्वागत आहे तुमचं सुपर देसी टॉक्समध्ये सर. थँक्यू. सगळ्यात पहिले तर मला असं वाटतं की जे कास्टिझम आहे ते एखाद्या व्यक्तीला म्हणजे स्टुडंट लाईफमध्येच बघायला मिळतं जेव्हा तो कॉलेजला ॲडमिशन घेतो. कारण की स्कूलमध्ये जेव्हा जातीच्या दाखल्यावर किंवा आपल्या शाळेच्या दाखल्यावर जात लिहिलेली असते तोपर्यंत त्याचं काही आपल्याला कळत नसतं. पण जेव्हा आपण कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जातो तिथून सगळ्यात जास्त प्रॉब्लेम सुरू होतो. तर त्यानंतरसुद्धा मला असं वाटत नाही की त्याला ॲक्च्युली शालेय किंवा शिक्षणामध्ये पुढे नंतर प्रॉब्लेम्स येतात. कॉलेजमध्ये ऑफकोर्स ते रिपीट होतंच पण असं पुन्हा पुन्हा होतं असं नाही. पण हा प्रॉब्लेम आरक्षणाचा हा फक्त आणि फक्त शिक्षणाच्या बाबतीतच सीमित आहे का असं वाटतं का तुम्हाला? जातीचे भेदभाव जे आहेत ते समाजाच्या वेगवेगळ्या समाज जीवनामध्ये आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ दलितांचा मागासवर्गीयांचा नवरदेव घोड्यावरून उतरला किंवा जय भीमची रिंगटोन लावली म्हणून त्याचा खून करण्यात आला किंवा गावामध्ये बहिष्कार टाकला. आता आपल्याला असं दिसतं की आपले जे राष्ट्रपती आहेत कोविड त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला. तर अशा समाज जीवनाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातीय मानसिकता आपल्याला दिसते, जातीय भेदभाव दिसतात. त्यामुळं कॉलेजच्या जीवनामध्येच फक्त हे जातीय भेदभाव दिसतात किंवा जातीय मानसिकता असते असं नाही, तर समाजाच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये जातीय भेदभाव आपल्याला दिसतात. पण मग आपण जेव्हा पाहतो ते ह्या सगळ्या गोष्टी इतक्या एव्हिडेंटली आपल्याला दिसतात, डोळ्यासमोर असतात की जसं नवरदेवाचा झाल्यानंतर रिंगटोन मुळे जर खून झाला अशा सगळ्या गोष्टी दिसत असतात. पण कॉर्पोरेट लाईफमध्ये असो किंवा इन जनरल जेव्हा आपण समाजात वावरतो लोक हे एक्सेप्ट करायला नाही का म्हणतात? म्हणजे इतकं एव्हिडेंट असून की कास्टिझम होतं आहे तरीही आपण असं का पाहतो की म्हणजे ह्याच्याबद्दल कोणी काही बोलत का नाही किंवा दिसत कसं नाही लोकांना की हां हे कास्टिझम आहे, हेही कास्टिझम असू शकतं? कारण की काही लोक कधी कधी असं खुल्लं बोलतात की नाही आम्ही कास्टिझम काही नाही करत, आम्ही तर एका ताटात जेवतो किंवा आम्ही तर ते लोक तर माझे मित्रच आहे, अशी जेव्हा कमेंट येतात तेव्हा त्यांना ते एव्हिडेंटली कळत का नाही? आपल्या देशामध्ये भारतीय माणसामध्ये एक दोन गोष्टी आपल्याला दिसतात. एक म्हणजे तो सातत्याने खोटं बोलत असतो, मी जात मानत नाही. आता तो जात मानत नाही हे सार्वजनिक जीवनामध्ये त्याला माहिती आहे की सार्वजनिक जीवनामध्ये आपण जातीय भेदभाव जर केला तर आपल्याला शिक्षा होईल. कारण भारतीय संविधानाने जातीय भेदभाव करायला मनाई केलेली आहे. त्यामुळं तो वेगवेगळ्या चिन्हांच्या माध्यमातून आपल्या जातीय मानसिकता व्यक्त करतो. सिम्बॉलिझम ना. तर घरामध्ये तो आपल्या मुलांना काय शिकवतो की आपण आपल्या जातीय सर्कलपुरतं मर्यादित ठेवायचं, जातीचा व्यवहार सगळा आपल्या आपल्या पुरता ठेवायचा, आपल्या लग्नाला जायचं, आपल्या ह्यांच्याशी मैत्री करायची. तर हे जे आहे हे आपल्याला दिसतं. परंतु दुसऱ्या बाजूला तो असं सांगतो की नाही मी जात मानत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्यक्ष जीवनामध्ये शेवटी जात जी आहे ती दुसरी जात अस्तित्वात असल्याशिवाय असू शकत नाही. त्यामुळं त्याला तो जे काही करतो तो जातीय व्यवहारच असतो. फक्त तो जातीय व्यवहार हा सार्वजनिक जीवनामध्ये जर आपण प्रत्यक्ष करायला लागलो तर त्याला शिक्षा होऊ शकते. आणि म्हणून त्याच्या अंगवळणी असं पडलेले आहेत की इनडायरेक्ट जे काय करायचं आहे ते करायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ मग जर मी जात मानत नाही असं म्हणत असाल तर मग एखाद्याने खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं तर मग त्याची जात शोधण्यासाठी ह्याच्यामध्ये स्पर्धा का लागते? आणि एखादा म्हणजे युद्धामध्ये
अमुक अमुक सैनिकाने जर पराक्रम केला तर त्याची जात का शोधली जाते. तर हे सगळं जे आहे ते जातीय मानसिकतेचं लक्षण आहे. त्यामुळे मी जात मानत नाही असं जे म्हणतात ते जात मानत असतात. म्हणजे त्याचा उलटा अर्थ असा आहे की ते जाती मानत असतात. फक्त त्यांना जात, दुसरी गोष्ट अशी आहे की जातीचा जो व्यवहार आहे म्हणजे जात जो मानतो तो प्रत्येक वेळेला जातीवादीच असतो असं नाही. तर ते त्याच्या अंगवळणी पडलेलं आहे. दुसरं असं परंपरेने अंगवळणी का पडलेलं आहे की मी जर जात मांडली नाही तर ते पाप होईल. काहीतरी एक दैवी आज्ञा जी आहे पुराणांमध्ये लिहिलेली ती मी मोडेल असं त्याला वाटतं. म्हणजे ते त्याच्यावर संस्कार झालेले आहेत. त्यामुळं मी जात मानतोय हे न सांगतासुद्धा तो प्रत्यक्ष जीवनामध्ये जातीय व्यवहार करत असतो. आणि त्याच्यामागे धार्मिक कारणं पण आहे, सांस्कृतिक आहेत. आणि दुसरं असं की एका अर्थाने त्याचा जो संपूर्ण जो व्यवहार आहे तो दुटप्पी आहे. त्यामुळं भारतीय माणूस जो आहे तो प्रत्यक्ष जीवनामध्ये दुटप्पी व्यवहार करत असतो जातीच्या संदर्भामध्ये. म्हणजे एका बाजूला तो मानत नाही असं सांगतो आणि दुसऱ्या बाजूला तो दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वेळेला त्याला जातीचा सामना करायला लागतो, तो जातीचा व्यवहार करतो. असं एक दुटप्पी जीवन त्याचं झालेलं आहे. मग मागे आत्ताच प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य केलं होतं ऑनलाईन जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होते तेव्हा, की कॉक्रोच जनता पार्टीचा अभिजित दिपके जेव्हा कळालं की तो दलित आहे त्यामुळे त्याच्या प्रोटेस्टला एवढी गर्दी होत नाही. तुम्हाला असं वाटतं याच्यात तथ्य आहे? हो, तथ्य आहे ना. अभिजित दिपकेची जोपर्यंत जात कळत नव्हती तोपर्यंत सामान्य जे विद्यार्थी आहेत किंवा लोक आहेत ते त्याच्याकडे आकर्षित होत होते. परंतु अभिजित दिपकेचं नेतृत्व आपण स्वीकारायचं का? शेवटी नेतृत्व कुणाचं स्वीकारायचं ह्याचे एक जातीव्यवस्थेने काही नियम घालून दिलेले आहेत. वरच्या ज्या जाती आहेत त्या खालच्या जातीचं नेतृत्व कधी स्वीकारत नाही इतिहासामध्ये. आत्तासुद्धा तुम्ही बघा खालच्या जातीचं नेतृत्व खालच्या जाती स्वीकारतात, उच्च जातीय खालच्या जातीचं नेतृत्व स्वीकारत नाहीत. त्यामुळं अभिजित दिपकेसारख्या मागासवर्गीयांचं नेतृत्व आपण कसं स्वीकारायचं? त्यामुळं त्याच्यापासून बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते दूर गेलेले आपल्याला दिसतात. आणि जे आहेत ते बहुजन समाजातले किंवा ज्यांच्यामध्ये एक विचारांचा प्रसार झाला आहे, प्रगतिशील विचारांचा, फुले आंबेडकरी विचारांचा, असे विद्यार्थी त्याच्याबरोबर आहेत. किंवा लिबरल आहेत, जे लोकशाही मानतात, संविधान मानतात, असे विद्यार्थी त्याच्याबरोबर आहेत. अशाच विद्यार्थ्यांमुळे मला असं वाटतं की ते अजूनपर्यंत ते आंदोलन टिकलेलं आहे आणि बऱ्यापैकी चाललेलं आहे. कारण की 22 मिलियन फॉलोअर्स त्यांचे सबस्क्रायबर का फॉलोअर्स लगेचच झाले, परंतु लगेचच ते कामाला लागले किंवा लगेचच त्यांच्या आंदोलनाला एवढी मोठी दिशा मिळाली असं काही झालंच नाही. खूप म्हणजे आपण एक्सपेक्ट करत होतो की खूप गर्दी होईल, पण तसं काही झालं नाही. तर याचं मागचं मुख्य कारण असंही असू शकतं असं वाटतं तुम्हाला, है ना? एकदम बरोबर आहे. आपल्याकडे जर जात वास्तव असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जात कार्यान्वित आहेत. आणि ती नेतृत्वापासून राजकारणापासून सर्व क्षेत्रामध्ये आहे. आणि ती तुम्हाला खालच्या जातीचं त्यांच्यासोबत जाणं याला प्रतिबंध करते. आत्ता जे विद्यार्थी दीपकेबरोबर जे दिसत आहेत ते बहुजन समाजातले विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना प्रगतिशील विचार पटलेले आहेत असे विद्यार्थी त्याच्याबरोबर आहेत. त्यामुळं जात हे वास्तव आहे. आणि प्रकाश आंबेडकर जे बोललेत ते त्यांच्या एक दीर्घ अनुभवातून बोललेले आहेत, ते बरोबर आहे. मला आता हे सांगा की ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टचा निर्णय आल्यानंतर उपवर्गीकरणाचा जो मुद्दा पेटला आहे तो नेमका मुद्दा आहे तरी काय? म्हणजे याची सुरुवात कशी झाली? हा मुद्दा आत्ता एवढा कळीचा विषय का बनलेला आहे? आणि इमॅजिन करा की मी असं एक 5 वर्षाच्या मुलाला तुम्ही समजावता आहात, तर मग हे तुम्ही कशा पद्धतीने समजवाल? काय उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो मुळात महाराष्ट्रामधून त्याची सुरुवात जी झालेली ती एका जातीपुरती मर्यादित होती. कुठली? मातंग समूह.
आप्पासाहेब गोपले नावाचे जे एक नेते कार्यकर्ते होते मातंग समाजातले, त्यांनी एक मातंग समाजाला 5% आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी केली होती. परंतु ती मागणी त्याच्यामध्ये एक जात अस्मितादर्शीच ती मागणी होती. त्याच्यामध्ये काय खूप त्यांनी सखोल अभ्यास केला होता आरक्षणाचा किंवा उपवर्गीकरणाचा, असं काय नव्हतं. परंतु हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न साधारणतः आपल्याला असं दिसतं की एक 70च्या दशकामध्ये जेव्हा आरक्षणाचा काही कालावधी लोटल्यानंतर वेगवेगळ्या आउट ऑफ महाराष्ट्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या ज्या मागास जाती आहेत की ज्या मागास जाती जात उतरंडीमध्ये खालच्या स्थानावर होत्या, त्या मागास जातींनी आरक्षणाचा आम्हाला लाभ झाला नाही अशा पद्धतीची काहीतरी भूमिका वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतली. त्याच्यामध्ये हरियाणा असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, अशा वेगवेगळ्या राज्यांमधले ज्या मार्जिनल जाती आहेत मागासवर्गीयांमधल्या, त्यांनी आम्हाला आरक्षणाचा लाभ झाला नाही आणि आम्ही मागे राहिलो अशा पद्धतीची मागणी त्यांनी करायला सुरुवात केली. आणि मग त्या राज्यांनी त्या ठिकाणी मागास आयोग नियुक्त केले आणि त्या आयोगांच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशीनुसार काही राज्यांमध्ये उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरूसुद्धा झाली. ही उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही काळाने उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये ज्यांना असं म्हटलं जातं की आरक्षणाचा लाभ झालेला आहे, त्या जाती न्यायालयामध्ये गेल्या आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर एक साधारणतः आपल्याला असं दिसतं की सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाला विरोध केला आणि त्यानंतर मात्र हे सगळे जे आयोग नियुक्त केलेले होते किंवा त्या आयोगानुसार उपवर्गीकरणाची म्हणजे ती वर्गवारी चालू केली, त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती. तर ती अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर थांबली. तर ते जे आहे त्याला चिनय्या निकाल असं म्हणतात. तर त्या निकालाने उपवर्गीकरणाला स्टे दिला, म्हणजे ते थांबलं. पुढच्या काळामध्ये पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त तो एक जो निकाल होता त्या निकालानंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये उपवर्गीकरणाची मागणी करण्यात आली आणि उपवर्गीकरणाच्या या मागणीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये 5 जणांच्या बेंचने उपवर्गीकरण हे रास्त आहे अशी भूमिका घेतली. परंतु हे अधिक जणांच्या बेंचकडे गेलं पाहिजे, म्हणजे 7 जजच्या बेंचकडे गेलं पाहिजे अशा प्रकारची त्यांनी एक शिफारस केली. आणि साधारणतः आपल्याला असं दिसतं आहे की 2024ला 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने चंद्रचूड जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यांच्या नेतृत्वाखाली हा निकाल देण्यात आला की उपवर्गीकरण झालं पाहिजे. आता उपवर्गीकरण झालं पाहिजे याच्यावर हा निर्णय दिल्यानंतर देशभरामध्ये प्रतिक्रिया उमटल्या आणि त्या राज्यांमध्ये उपवर्गीकरणाचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. आता महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती की महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे मी पहिल्यांदा मांडलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्या 2 जातींमध्ये वाद सुरू झालेले आहेत त्या 2 जाती म्हणजे पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताचे नवबौद्ध आणि मातंग. तर या 2 जाती ज्या आहेत त्यांनी उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मातंग जो आहे, जो उपवर्गीकरणाची मागणी करतो आहे, त्याने पिटिशन दाखल केलेली नाही आहे आणि त्याच्या विरोधामध्ये नवबौद्धांनीसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये काय त्यावेळेला केस दाखल केली नव्हती. त्यामुळे या 2 जातींनी न्यायालयामध्ये त्यांनी काय हस्तक्षेप केला नाही. त्यांची जी भांडणं आहे ती न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सुरू झालेली आहेत. नंबर 1, त्याच्यामध्ये न्यायालयाच्या निकालावर जे
समर्थन करतात, त्यांनी स्वागत केलं न्यायालयाच्या निकालाचं. आणि जे उपवर्गीकरणाला विरोध करतात त्यांनी काही मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये एक मुद्दा असा होता की हे असंविधानिक आहे, कारण असं उपवर्गीकरण करण्याचा हा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींना आहे. म्हणजे मागास जातींची यादी तयार करणं, त्यांची सूची तयार करणं, त्या जातींना अमुक अमुक जाती फाइंड आउट करणं आणि मग ते राज्यपालची चर्चा केल्यानंतर राष्ट्रपती त्या जातींना त्या जातींची सूची करतो. असा एक संविधानिक कायदा आहे. तर राष्ट्रपतींच्या अधिकारांचं हनन होतं असं काही जणांचं म्हणणं आहे. म्हणजे अल्टिमेटली संविधानाच्या विरोधामध्ये हा निर्णय आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या जाती आहेत म्हणजे उपवर्गीकरण झाल्यानंतर ह्या सगळ्या ज्या जाती आहेत 59 जाती ज्या आहेत त्यांच्यामधली एकजूट भंग पावेल. आणि त्या एकजिन्सी जाती आहेत त्यांच्यामध्ये विरोधाभास नाही आहे कोणत्याही प्रकारचा, असं या जातींचं म्हणणं आहे. तर असे जे मुद्दे घेऊन उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या ज्या जाती आहेत विशेषतः महाराष्ट्रामध्ये, तर त्या जाती एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की उपवर्गीकरणाचं समर्थन करणाऱ्या अशा जातींमध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. परंतु सांगायची बाब अशी आहे की न्यायालयामध्ये या 2 जातींपैकी एकाही जातींनी, ज्यांचा आता संघर्ष चालू आहे, त्यांनी न्यायालयामध्ये ना समर्थनासाठी याचिका दाखल केली ना विरोधामध्ये. ही भांडणं नंतरच्या काळामध्ये सुरू झालेले आहेत. हे अचानक कसं काय पेटला हा मुद्दा एवढा? 2 गोष्टी आहेत की आता बदर समितीचा जो म्हणजे न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर इथलं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं, त्या सरकारच्या आधीच म्हणजे एक मातंग समाजाला हिंदू म्हणून त्यांना इतर नवबौद्धांपासून तोडण्याचं एक जे कारस्थान आहे, म्हणजे BJPचा जो अजेंडा आहे ते RSSचा, माधव नाही हिंदुत्व असलेल्या म्हणजे हिंदू दलित जाती, असा जो एक BJPचा अजेंडा आहे तो संबंध देशभरचा अजेंडा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीपासून मातंग समूहाला तुम्ही हिंदू आहात आणि तुम्ही यांच्यापेक्षा वेगळे आहात अशा पद्धतीने त्यांना एक वेगळं काढण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मातंग समाजाला तुमच्यावर अन्याय झालेला आहे आणि तुमच्यावर जो अन्याय केलेला आहे तो महारांनी केलेला आहे, नवबौद्धांनी, असं एक सातत्याने त्या जातीतल्या हिंदुत्ववादी मंडळींना सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून तुमचे विरोधक कोण आहेत, तर मग इथली उच्च जातीय व्यवस्था किंवा इथले भांडवली व्यवस्था हे तुमचे विरोधक नाही आहेत, तर तुमचे विरोधक तुमच्यातले जे वरचे जाती आहेत त्या आहेत असं सातत्याने सांगण्यात आलं, ते त्यांच्यावर बिंबवण्यात आलं. आणि म्हणून हे जे नॅरेटिव्ह आहे हे करण्यामागे त्यांचा एक हिंदुत्वाचा अजेंडा होता. आणि तो हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन त्यांनी या जातीतल्या RSS धार्जिण्या किंवा BJP धार्जिण्या लोकांना तयार केलं आणि एक मोर्चे बांधणी केली आणि त्याचा एक काही परिणाम आपल्याला झाल्याचं दिसतं महाराष्ट्रामध्ये. आता नवबौद्ध जे आहेत आणि मातंग जे आहेत ह्यांच्यामध्ये संघर्ष व्हायला हा जो इश्यू आहे, हे जे प्रकरण आहे उपवर्गीकरणाचं, हे एक निमित्त झालेलं आहे. जात उतरंडीमध्ये या 2 ज्या जाती आहेत त्या गावकुसा बाहेर होत्या, म्हणजे साधन संपत्ती विहीन होत्या. त्यांना जी कामं होती ती अपवित्र कामं होती. त्याच्यानंतर त्यांच्या कामांना प्रतिष्ठा नव्हती, अप्रतिष्ठित अस्वच्छ कामं त्यांना देण्यात आली होती. म्हणजे ह्याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आपल्याला दिसते. परंतु एकूण उतरंडीमध्ये म्हणजे गावकुसा बाहेर सुद्धा खाली आणि वर म्हणजे अधिक काय म्हणतात त्याला टाकून दिलेले आहेत. पण त्या टाकून दिलेल्या ह्याच्यामधला अधिक लाभ कुणाचा आहे
ह्याच्यावरून जे गावगाड्यामध्ये भांडणं व्हायची, त्या भांडणाचे ते जे पूर्वग्रह आहेत, ते पूर्वग्रहसुद्धा आपल्याला या संघर्षामध्ये आपल्याला दिसतात. आज पण आणतात ते सगळं. आज पण ते जुने जे पूर्वग्रह आहेत गावगाड्यामधले, ते पूर्वग्रह आपल्याला आजसुद्धा दिसतात. आणि एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधामध्ये ज्या वेळेला सोशल मीडियामध्ये व्यक्त होते, त्यावेळेला ते सगळे जे जुने पूर्वग्रह आहेत, त्या म्हणी असतील, भाषा असेल किंवा सिंबल असेल, तर त्या सगळ्या आपल्याला व्यक्त होताना दिसतात. पण मग हे जे उपवर्गीकरणाचे समर्थन करणारे आहेत ना, त्यांचं म्हणणं आहे की यामुळे अ, ब, क, ड गट पडून वंचित जातींना न्याय मिळेल. तुम्हाला काय वाटतं की याबद्दल, की आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी खरंच म्हणजे पोहोचणं ही खरंच काळाची गरज आहे का? प्रश्न असा आहे की ह्या मुद्द्याचा सर्वांगाने विचार केला पाहिजे. आरक्षण हे जे आहे ते प्रतिनिधित्वासाठी आहे, परंतु आरक्षणाचा मूळ जो हेतू आहे तो जातीअंत आहे. जात नष्ट झाली पाहिजे. हां, फायनल एम तर बाबासाहेबांनी आरक्षणामधून जो क्लास तयार होईल, जो बुद्धिजीवी तयार होईल, तो समाजाचं नेतृत्व करेल. कशासाठी? तर जाती नष्ट करण्यासाठी, सोशल अपलिफ्टमेंटसाठी. मला असं वाटतं की हा जो हेतू आहे तो आत्ता ना आरक्षण समर्थकांमध्ये दिसतो आहे, ना आरक्षण विरोधकांमध्ये दिसतो आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिशन होतं, ते मिशन आता दिसत नाही. म्हणजे जी आंबेडकरी चळवळ एकेकाळी सर्व जातीय शोषितांसाठी म्हणजे त्यांचं नेतृत्व करत होती, ती आता एक जातीय झाली. म्हणजे आम्ही आणि तुम्ही हे कुठून येतं? तर हे तुम्हाला उच्च जातीयांनी दिलेलं हे जे आहे की आम्ही श्रेष्ठ आहोत आणि तुम्ही कनिष्ठ आहात. उदाहरणार्थ सोशल मीडियामध्ये आपल्याला असं दिसतं की तुम्ही कमी शिकलेला आहात, तुम्हाला आरक्षण, तुम्ही मागे का राहिला आहे, तुम्हाला आरक्षणाचा लाभ झाला नाही. म्हणजे आम्हाला आरक्षणाचा जास्त लाभ झाला, हे बरोबर आहे, परंतु का झाला? तर मग बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आम्ही चळवळीमध्ये होतो, आम्ही संघर्ष केला, आमच्यामध्ये राजकीय जागृती झाली, आमचे लोक शिकले आणि आमचे लोक शिकल्यामुळे साहजिक आम्हाला आरक्षणाचा लाभ झाला. म्हणजे हे नैसर्गिक आहे. ही जी मांडणी केली जाते, ही मांडणी एकेकाळी ब्राह्मण मंडळी मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये करत होती की आम्ही श्रेष्ठ आहोत, आमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, तुमच्यामध्ये मेरिट नाही. हे सगळं जे नॅरेटिव्ह आहे त्याचंच एक रिफ्लेक्शन दिसतं आत्ताच्या मांडणीमध्ये. आता हीच मांडणी तिकडे माला आणि मादिगा ज्या जाती आहेत, मादिगांनी ज्या वेळेला हे मागायला सुरुवात केली, त्यावेळेला तिथल्या माला ज्या जाती आहेत ज्यांना आरक्षणाचा अधिक लाभ झाला, ते सुद्धा असंच बोलत होते की तुमचं मेरिट तुमच्यामध्ये नसल्यामुळे तुम्हाला लाभ झाला नाही. तर त्याला मादिगांनी असं उत्तर दिलं की असंच तुमचं जे म्हणणं आहे, असंच ते तुमच्याबद्दल, आपल्याबद्दल म्हणजे आपल्या दोघांबद्दल ते बोलत होते की तुमच्यामध्ये मेरिट नाही. आत्ता तुम्ही त्यांचीच भाषा बोलताय. तर ही तीच भाषा आहे की तुम्ही काय शिकलेलं नाही आहे, तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही अंधश्रद्धा पाळताय किंवा तुम्ही ते देवीचे भक्त आहात, तुम्ही ते पोतराज. आता ते मध्ये एक आलं होतं की एक पोतराज आहे आणि तो काहीतरी डफ वाजवतो आणि तो आरक्षण मागतोय, उपवर्गीकरण मागतोय. तर हे जे म्हणणं आहे ते इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने आधीच म्हणून ठेवलेलं आहे आणि त्याचं एक रिफ्लेक्शन, त्याचे एक वाहक आपण झालेलो आहोत का, याचा विचार आंबेडकरी चळवळीने केला पाहिजे. मुद्दा असा आहे की मातंग समाज हा आरक्षणाच्या बाबतीत त्याला लाभ झालेला नाही का? तर लाभ झालेला आहे. परंतु ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्याचं आरक्षण नवबौद्धांनी घेतलेलं आहे का? तर हे खोटं आहे. आरक्षणामध्ये नवबौद्धांच्यापेक्षा चर्मकार आणि ढोर जे आहेत शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ते पुढे आहेत. ही आकडेवारी मातंगांच्या नेतृत्वाखाली जो लहुजी साळवे आयोग नियुक्त करण्यात आला होता त्याने ही आकडेवारी मांडलेली आहे. त्यामुळं नवबौद्धांनी आमच्या रिझर्वेशन सगळ्या खाल्ल्या, हा जो आरोप आहे हा खोटा आहे. नंबर एक. दुसरं असं आहे
की मातंग समाज जो आहे तो लाभधारक किंवा लाभार्थी पूर्ण नाही आहे, म्हणजे त्यांना पूर्ण आरक्षणाचा लाभ झालेला नाही, ही बाब खरी आहे. पण तो पूर्ण लाभवंचित आहे असंही नाही आहे. झालाय काही प्रमाणात लाभ, त्याला अल्प लाभ झालेला आहे. त्यामुळं तो मध्ये उभा आहे, म्हणजे तो पूर्ण लाभार्थी पण नाही आहे. लाभार्थी कोण आहेत? नवबौद्ध, चर्मकार, ढोर या जाती आहेत. आणि तो पूर्ण लाभवंचित पण नाही आहे, कारण मातंगांच्या खाली अनेक जाती आहेत की ज्यांची संख्या कमी आहे, ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, अशा ज्या जाती आहेत ह्या लाभार्थी आणि लाभवंचित ह्याच्यामध्ये मातंग आहे. त्यामुळं आम्हाला काहीच मिळालं नाही असं म्हणणं काही योग्य नाही आहे. आम्हाला मिळालेलं आहे, परंतु आम्हाला आणखीन मिळायला पाहिजे असं म्हणणं रास्त आहे. त्याचं काय करायचं पुढे, ते कसं होईल वगैरे हा भाग वेगळा, परंतु आम्हाला काहीच मिळालेलं नाही. आमचं ताट रिकामं राहिलं किंवा आमच्या ताटातलं सगळं तुम्ही हिसकावून घेतलं वगैरे वगैरे, हे जे आरोप केले जातात नवबौद्धांवर किंवा महारांवर, हे पूर्णतः चुकीचे आहेत. जे तुम्ही आता ढोर आणि चांभार या जातीबद्दल बोललात, तर त्याचे जे उत्तर दिलं तुम्ही ते महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात बोलला की त्यांच्याकडे नोकऱ्या जास्त आहेत किंवा त्यांना आरक्षणाचा लाभ जास्त झाला आहे, हा महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात की भारताच्या परिप्रेक्षात? नाही, एकूण महाराष्ट्रामध्ये तर झालेलंच आहे आणि भारतामध्ये सुद्धा झालेलं आहे. तर त्याची एक ऐतिहासिक कारणं आहेत. महाराष्ट्रामधली काय ऐतिहासिक कारणं वेगळी आहेत, भारतामधली वेगवेगळे आहेत, भौगोलिक वेगवेगळे कारणं आहेत. मुद्दा असा आहे की जात उतरंडीनुसार या जातींचं सामाजिक स्थान काय होतं, चर्मकार आणि ढोर आणि महार आणि मातंग. आपल्याला असं दिसतं, म्हणजे हे जे बोलतात की बाबासाहेबांच्या चळवळीमुळे आम्हाला लाभ झाला, असं जर असेल तर मग चर्मकार आणि ढोर ह्याच्या बाबतीमध्ये पुढे कसे काय, याचा अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं की त्यांच्या सामाजिक स्थानामध्ये त्याची कारणं आहेत. म्हणजे चर्मकार जे आहेत ते साधारणतः आपल्याला त्यांच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. म्हणजे अगदी ढोर जे आहेत ते टॅनिंगच्या व्यवसायाशी संबंधित होते, कातडी कमवण्याच्या, आणि चपलांचं उत्पादन करणं किंवा चामड्याच्या वस्तूंचं उत्पादन करणं ह्याचं एक मार्केट होतं. बरोबर आहे. आणि त्या मार्केटचा या दोन जातींना फायदा झालेला आहे. त्यामुळं आपल्याला असं दिसतं की त्यांना जे पैसे मिळाले ते त्याचा उपयोग त्यांची एक भौतिक संपन्नता जे आहे किंवा भौतिक परिस्थिती सुधारण्यामध्ये झालेला दिसतो. नवबौद्ध जे आहेत ते पॉलिटिकली जागृत आहेत, म्हणजे राजकीयदृष्ट्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आल्यामुळे त्यांच्यामध्ये एक राजकीय जागृती निर्माण झाली किंवा एक सांस्कृतिक बदल झाला. परंतु दुसऱ्या बाजूला चर्मकार आणि ढोर हे तर हिंदूच आहेत आणि मातंगांसारखे त्यांच्यामध्ये पण अंधश्रद्धा आहेत, ते पण ह्या सगळ्या रूढी परंपरा मानतात. पण तरी त्या जातींचा विकास का झाला हे सांगताना आंबेडकरी लिडरशिप किंवा नवबौद्ध लिडरशिप ही कमी पडलेली आहे. म्हणजे ते जे सांगतात की आमचा विकास झालेला आहे, तुमचा विकास झालेला आहे म्हणजे तुमच्यामधल्या 15% लोकांचा विकास झालेला आहे. उरलेले जे नवबौद्धांमध्ये आज पण आपल्याला असं दिसतं की तुम्ही जर आपल्या शहरामध्ये जर बघितलं तर अनऑर्गनाईज सेक्टर जे आहे कुठेही, तर जवळपास आता 90% आसपास आहे अनऑर्गनाईज सेक्टर. अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये सर्वात जास्त लोकसंख्येनुसार जर कुणी असतील तर ते महार आहेत. तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये बघा, महारांची संख्या जास्त आहे. तुम्ही मोलकरणींमध्ये बघा, तुम्ही बांधकाम मजुरांमध्ये बघा, तुम्ही सफाई कामगारांमध्ये बघा, सगळ्यात जास्त संख्या महारांची आहे लोकसंख्येच्या नुसार. म्हणजे नवबौद्धांमधला, महारांमधला बहुसंख्य विभाग जो आहे तो आजसुद्धा या लाभापासून वंचित राहिलेला आहे. तर मग हे कसं काय? ते तर आंबेडकरी चळवळीमध्ये जागृती होती त्यांच्यामध्ये, पॉलिटिकल जागा. अगदी झोपडपट्टीमधली बाई जर बघितली तर ती पॉलिटिकली जागृत आहे, पण ती राहायला झोपडपट्टीमध्ये आहे. तर हा जो लाभ आहे ह्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आरक्षणाच्या संदर्भामध्ये एकांगी जे क्रिया प्रतिक्रिया चाललेल्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की आंबेडकरी नेते जे आहेत ते संवाद करायला किंवा मांडणी करायला, समजून सांगायला कमी पडत आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की आत्ता
एकतर आंबेडकरी चळवळ सुसंघटित नाही आहे आणि इंटेलेक्च्युअल लोक आहेत, परंतु ते स्कॅटर झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा नवबौद्धांना इथल्या सत्ताधारी दातवर्गांनी बचावात्मक बॅकफुटवर आणलेलं आहे. आणि ते जे एकेकाळी सर्व जातींचा विचार करत होते ते आता आपल्या जातीचा विचार करायला लागलेले आहेत. आणि हा केवळ आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने नाही तर एकूणच प्रगतिशील चळवळीच्या दृष्टीने ही एक धोक्याची घंटा आहे. पण मग तुम्हाला नाही वाटत का हे जे धोक्याची घंटा तुम्ही जे आता बोललात ती कुठल्या तरी इन्सिक्युरिटीमधनं येत असावी? ती इन्सिक्युरिटीमध्ये काय जातीय पूर्वग्रह जे आहेत मानसशास्त्रामध्ये, पूर्वग्रह एक मानसिक जाणीव असते. तर ती काय असते, दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये गैरसमज जे असतात त्याच्यातून ती निर्माण होते. आता ह्याची परिणती भेदभावामध्ये होते. म्हणजे आपल्याला असं दिसतं की वरिष्ठ ज्या जाती आहेत त्या अशा प्रकारचे पूर्वग्रह तयार करतात. उदाहरणार्थ मेरिट नाही आहे, हे काय असेच आहेत मागासवर्गीय लोक. तर ह्याच्यामध्ये इन्सिक्युरिटीची जाणीव असतेच. म्हणजे एक व्यक्तिगत पूर्वग्रह हे जातीय समाजामध्ये समुदायाचं स्वरूप घेतात. तिकडे इतर देशांमध्ये वांशिक स्वरूप घेतात. म्हणजे काळे गोरे असतील, गोऱ्यांचं काळ्यांबद्दलचं जे पूर्वग्रह आहेत, तसंच इथे वरच्या जातींचे खालच्या जातींबद्दलचे जे पूर्वग्रह आहेत ते एक समुदायाचं स्वरूप घेतात. म्हणजे हे सगळे दलित, हे व्यक्ती नाही दलित, हे असेच आहेत, हे काय अभ्यास करत नाही, हे सरकारचे जावई आहेत वगैरे वगैरे. तर हेच जात उतरंडीमध्ये ह्याचं आपल्याला रिफ्लेक्शन दिसतं. म्हणजे नवबौद्धांचा मातंगांबद्दलचा जो समज आहे, म्हणजे जे पूर्वग्रह आहेत ते आमचं आरक्षण जे आहे एकतर आम्ही खूप कष्टाने मिळवलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि आम्हालाच कमी आहे मिळतं आहे, भाकरी मिळते आणि ते परत हिसकावलं जाईल, त्याचे तुकडे होतील, ही जी भीती आहे ती भीती पूर्वग्रहातून आलेली आहे. मला असं वाटतं की जर पूर्वग्रह सोडून याची चर्चा केली, सम्यक चर्चा केली, तर आपल्याला असं दिसतं की ही भीती पूर्वापार जे पूर्वग्रह आहेत त्याच्यातून आलेली दिसते. म्हणूनच मला असं वाटतं की विरोधकांचा एक असा मोठा आरोप आहे की सरकारकडे या निर्णयासाठी इम्पेरिकल डेटा नाही आहे, म्हणजेच जातनिहाय शैक्षणिक आणि आर्थिक आकडेवारी उपलब्ध नाही आहे, आणि योग्य डेटाशिवाय केलेले उपवर्गीकरण हे कोर्टात टिकू शकेल का, असं वाटतं का तुम्हाला? शक्यता आहे. मुख्यत्वे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये इम्पेरिकल डेटा बघून, म्हणजे त्याचा अभ्यास करून ज्या लाभवंचित जाती आहेत त्या शोधणं ही एक प्रक्रिया दिलेली आहे. आणि आत्ता देवेंद्र फडणवीसांनी ह्या सगळ्या भांडणाचं जे मूळ आहे, जी बदर समिती, ही एक सदस्यीय समिती तयार केलेली आहे. खरं म्हणजे एक सदस्यीय समिती अशी नसतेच. दुसरी गोष्ट आहे की हा काही एका जातीचा प्रश्न नाही आहे. एका जातीचा जर प्रश्न असता तर एक सदस्यीय समिती, 59 जातीचा प्रश्न असताना त्यांच्या प्रतिनिधींना न घेणं, त्यांच्याशी चर्चा न करणं, याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न सहमतीने सोडवण्याची इच्छा नाही आहे. एकतर हा रेंगाळत ठेवणं निवडणुकांपर्यंत, त्यांच्यामध्ये भांडणं लागणं आणि त्याच्यातलं एक सेक्शन आपल्या बाजूला वळवणं, असा तो एक अजेंडा आहे, हिडन अजेंडा आहे. मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही इम्पेरिकल डेटा गोळा केलाच पाहिजे. आता तो डेटा नसताना तुम्ही कसं काय म्हणू शकता की अमुक एक जात मागे राहिली आहे किंवा पुढे राहिली आहे? जुनी जी आकडेवारी आहे त्या जुन्या जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीबद्दल दोन्ही समूहाचे आक्षेप आहेत. म्हणजे 1961 सालची आकडेवारी मातंग म्हणतात की त्या आकडेवारीमध्ये आमची आणि नवबौद्धांची संख्या साधारणतः जवळपास बरोबर आहे, म्हणजे थोडीफार आम्ही मागे आहोत. दुसरं 2011ची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये नवबौद्ध जवळपास 80,000
लाख आहेत आणि हे काहीतरी 22 लाख वगैरे वगैरे असं आहे. तर हे ते ह्या आकडेवारीवर आक्षेप घेतात आणि हे त्या आकडेवारीवर आक्षेप घेतात. तर नव्याने इम्पेरिकल डेटा तयार करणं, या सगळ्या जातींच्या प्रतिनिधींना आणणं आणि त्यांची समिती तयार करणं आणि त्या माध्यमातून डेटा तयार करणं ही एक लोकशाही प्रक्रिया आहे. ती डावलून फडणवीसांनी जो बदर समिती नियुक्त केली आणि ती बदर समिती नियुक्त केल्यानंतरसुद्धा त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर पुन्हा एकदा नवीन समिती नियुक्त केली आणि आक्षेप घेणारे जे आहेत, म्हणजे तुम्हाला सूचना द्यायला किंवा हरकती मागवायला अत्यंत कमी कालावधी ठेवला आणि मुळात बदर समितीचा अहवालच प्रसिद्ध झालेला नाही आहे आणि तुम्ही सूचना आणि हरकती कशा काय मागवता, हा जो आक्षेप आहे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधकांचा, तो बरोबर आहे. आणि इम्पेरिकल डेटा जर तुम्ही सर्वसहमतीने आणला नाही समोर, तर सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरोधामध्ये लोक जाऊ शकतात आणि त्याला चॅलेंज करू शकतात. कर्नाटकमध्ये असहमतीने काही लोकांचा रोष असल्यामुळे कोर्टामध्ये ते प्रकरण गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं होऊ शकतं. मला हेच म्हणायचं होतं की न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालानुसार तोच सध्या मोठा वाद सुरू आहे आणि विरोधी नेत्यांचं हेच म्हणणं आहे की, आणि अनेक आमदारांचं पण म्हणणं आहे की हा अहवाल रद्द करावा. पण या अहवालात नक्की आहे काय ज्यामुळे इतका असंतोष निर्माण झाला आहे? नेमकं काय आहे त्यामध्ये? मुळात तोच प्रश्न आहे की हा अहवाल प्रकाशित झालेला नाही आणि हा अहवाल प्रकाशित न होताच तुम्ही हरकती आणि सूचना कोणत्या आधारावर मागताय हे फक्त फडणवीसांना माहिती आहे. हे अन्य कुणीच सांगू शकत नाही. हा अहवाल फक्त फडणवीसांना माहिती आहे. दुसरी गोष्ट, लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार जे आहेत, विधानसभेच्या पटलावर ठेवा, त्याच्यावर चर्चा घडवा, हे जे बोलत आहेत ही लोकशाही प्रक्रिया आहे. याच्याबद्दल सुद्धा देवेंद्र फडणवीस काय बोलत नाही. त्यामुळं हे सगळं गुलदस्त्यात आहे आणि हे गुलदस्त्यात असताना ह्या ज्या क्रियाप्रतिक्रिया चालू आहेत त्या क्रियाप्रतिक्रिया समाज माध्यमातून चालू आहेत, आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. याच्यामागे एक मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र कार्यान्वित आहे असं अनेक जणांचं म्हणणं आहे आणि माझंही तेच म्हणणं आहे की याच्यामागे नक्कीच या दोन जाती समूहांना आपापसामध्ये भिडवण्याचं एक सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र आहे. तर महात्मा फुलेंनी हंटर आयोगासमोर जो मुद्दा मांडला होता, त्यानंतर कोल्हापुरात शाहू महाराजांनी 50% आरक्षण लागू केलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केली. तर ह्या सगळ्या आरक्षणाला किंवा समूहाच्या प्रगतीच्या आणि प्रतिनिधित्वाचा हा मुख्य विचार होता आरक्षण म्हणजे. तर या उपवर्गीकरणामुळे या घटनात्मक चौकटीला कुठे धक्का लागतोय का किंवा लागू शकतोय का, असं तुम्हाला वाटतं का? मुद्दा असा आहे की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे उपवर्गीकरण विरोधक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की घटनात्मक चौकटीला धक्का लागतो. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे आत्ता, त्या निर्णयानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की घटनात्मक चौकटीला धक्का लागत नाही. आता आपण लोकशाहीमध्ये न्यायालयीन व्यवस्था मान्य केलेली आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो आपल्याला मान्य करावा लागतो. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वर तुम्ही टीका करू शकता, त्याचं विश्लेषण करू शकता, किंवा तुम्हाला जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकता, त्यांना सांगू शकता, किंवा अधिक बेंचची मागणी करू शकता. हे सगळ्या एक लोकशाही प्रक्रिया आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे संविधान, त्यांचं जे म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयाचं की याच्यामध्ये उपवर्गीकरणामध्ये संविधानिक चौकट जी आहे किंवा संविधानिक आरक्षणाची जी तरतूद आहे त्याला धक्का लागत नाही आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की हे संविधानाच्या विरोधात आहे. आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आत्ता काही राज्यांमध्ये उपवर्गीकरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली आहे. जसं की कर्नाटकमध्ये झालेली आहे, तेलंगणामध्ये झालेली आहे, आंध्रमध्ये झालेली आहे.
हरियाणामध्ये झालेली आहे. या राज्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी झालेली आहे. तिथं खळखळ झाली, परंतु अंमलबजावणी झालेली आहे. मुद्दा असा आहे की आपल्याकडं पण 2 भाग आहेत. एक तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याची चिकित्सा करणं, आणि दुसरं सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये जी समिती नियुक्त केलेली आहे, बदर समिती, त्याला विरोध करणं, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. हो. त्यामुळं एकतर सर्वोच्च न्यायालयाला विरोध करायचा असेल तर मग बाकीचे जे तपशील आहेत, समिती बिमिती हे आम्हाला काहीच मान्य नाही आहे, अशी भूमिका तुम्हाला घ्यावी लागते. आणि मग बदर समितीचा अहवाल प्रकाशित करा न करा याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. मुळात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही अशी भूमिका घ्यावी लागते. मग अशी तुमची भूमिका आहे का? तर मग त्याच्यामध्ये बरेच जण वेगवेगळे त्याचं काय करतात, चिकित्सा करतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर तुम्हाला मान्य नसेल तर मग त्याची एक प्रक्रिया आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये किंवा विनंती म्हणून तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल. का हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे. पण जेव्हा हेच जे चर्चा होते, उपवर्गीकरणाची चर्चा होते, तेव्हा 2च जातींबद्दल बोललं जातं. पण असं 59 जातींचा हा विषय, तर कुठल्या जाती कुठल्या बाजूला आहेत किंवा असं काही आहे का याच्याबद्दल आकडेवारी? मुळात जातीच्या उतरंडीमध्ये 59 जाती ज्या आहेत त्या 59 जातींमध्ये आत्ता जो महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या काही प्रमाणामध्ये ज्यांना लाभ झालेला आहे अशाच जाती उभ्या राहिलेल्या दिसतात. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये चर्मकार आणि ढोर, वाल्मिकी, नवबौद्ध आणि मातंग या जातींमध्येच ह्या सगळ्या क्रियाप्रतिक्रिया चाललेल्या आहेत. याच्यामध्ये नवबौद्ध आणि ढोर, वाल्मिकींची जी भूमिका आहे ती अजून तशी विरोधात किंवा बाजूने अशी अजून प्रकर्षाने पुढं आलेली आपल्याला दिसत नाही. वाद जो आहे, एका बाजूला नवबौद्ध, चर्मकार आणि ढोर, हे आत्ता जो मोर्चा झाला मुंबईमध्ये त्याच्यामध्ये ह्या जाती एकत्र आल्या होत्या. सगळ्याच नाही, काही प्रमाणामध्ये आल्या होत्या. आणि दुसऱ्या बाजूला मातंग दिसतात. आता बाकीचे जे जाती आहेत त्या जातींच्या संदर्भामध्ये फारशी चर्चा होत नाही. एकतर त्या जातींमध्ये एक नेतृत्व नाही आहे, त्यांच्यामध्ये एक जागृती नाही आहे, आणि त्या जातींचा हा प्रश्न आहे. म्हणजे बोलतात, दोन्ही बाजूचे लोक बोलतात. म्हणजे अगदी बदर समितीला विरोध करत असताना आरक्षणाचे जे विरोधक आहेत ते सांगतात की सगळ्या जातींना 59 जातींचे प्रतिनिधित्व पाहिजे. परंतु मुद्दा असा आहे की या 59 जाती ज्या आहेत त्यांचे प्रतिनिधी बाहेर येत नाही आहेत. याचा अर्थ त्या जातींमध्ये आत्तापर्यंत जागृती नाही आहे. आरक्षणाचा त्यांना किती लाभ झालेला आहे याचा एक अभ्यास, समाजशास्त्रीय अभ्यास कोणी केलेला नाही आहे. त्यांची सामाजिक आर्थिक काय परिस्थिती आहे, सांस्कृतिक परिस्थिती काय आहे याचा अभ्यास आत्तापर्यंत झालेला नाही आहे. असं एक सांगितलं जातं की नवबौद्ध आणि मातंग हे दोन्ही या ज्या लाभवंचित जाती आहेत त्या लाभवंचित जाती आमच्या बाजूने आहेत असं सांगण्याची स्पर्धा लागलेली आहे. आणि या निमित्ताने त्या लाभवंचित जाती कोण आहेत याचा शोध पण या दोन्ही जातींनी सुरू केलेला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की या दोन्ही जातींनी लाभवंचित ज्या जाती आहेत त्यांचा विचार भूतकाळामध्ये केलेला नाही आहे, हे स्पष्ट दिसतं. आता मातंगांमध्ये मातंग जरी म्हणत असतील की ह्या सगळ्या जातींच्या वतीने आम्ही बोलतो आहे, तर ते तसं नाही आहे. मुळात असं आहे की मातंगांमधल्या मांगारुडे असतील किंवा बुरुडा आत्ता स्वतःला मातंगांशी जोडून घेत नाही, परंतु ते मातंगांच्याच एका समूहामधून संक्रमित झालेली जात आहे. किंवा वलार असतील, ते पण आता आमचा मातंगांशी काही संबंध नाही आहे असं सांगतात. परंतु ह्या 3 ज्या जाती आहेत या 3 जाती वेगळ्या झालेल्या आहेत मातंगांपासून. कुठल्या? वलार आहे, मांगारुडे आहे आणि बुरुड आहे. आता बुरुडांचे व्यवसाय जर बघितले तुम्ही तर बांबूशी संबंधित आहे. मातंग जी जात आहे
ते सुद्धा प्राचीन काळामध्ये बांबूशी संबंधित असलेल्या मातृसत्ताक देवीपासून झालेले आहे. म्हणजे ज्याला एक मातंगी म्हणतात, चंडालपाली होती ती बांबूच्या वनाची राणी होती, देवी होती. त्याच्यामधून मातंग ही जात आणि बाकीच्या ज्या पोटजाती ज्या पडलेल्या आहेत त्या संक्रमित झालेल्या आहेत. आता आपल्याला असं दिसतं की नवबौद्ध आणि मातंग ह्यांच्यामध्ये जर आपल्याला समन्वय साधायचा असेल तर याच्यावर एक व्यवहार्य तोडगा निघाला पाहिजे, सुवर्णमध्ये निघाला पाहिजे. सुवर्णामध्ये निघाला पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु त्यांचे प्राचीन अनुबंधसुद्धा शोधले पाहिजेत. या जाती कुठून आल्यात, बाबासाहेबांनी काही मांडणी केलेली आहे, नवबौद्ध प्राचीन काळी कोण